जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार मित्रांनो. आज तुम्हाला मी ई ऑफिसबद्दल काही सांगणार आहे की आपल्या महाराष्ट्रात ई ऑफिस कसं वापरायचं. ई ऑफिस आता प्रत्येकांना शासकीय कर्मचाऱ्यांना वापरणं गरजेचंच झालेलं आहे. आता सी एम साहेबांनी पण ऑर्डर काढलेले होते की 1 एप्रिलपासून प्रत्येक शासकीय कार्यालय ई ऑफिस झालेच पाहिजे. आता ई ऑफिस कसं सुरुवात करायची महाराष्ट्र शासनच्या कर्मचाऱ्यांना का की आपल्या महाराष्ट्रात 2 प्रकारचे URL आहेत. म्हणजे एक शासकीय मंत्रालयासाठी कंप्लीट मंत्रालयासाठी एक सेपरेट URL क्रिएट करण्यात आलेला आहे आणि एक सेपरेट फील्डसाठी जसे कलेक्टर ऑफिस, PSUs, अलाइड ऑफिसेस त्यांच्यासाठी सेपरेट URL करण्यात आलेला आहे. आता जे पहिला जे URL आहे मंत्रालय सेक्रेटरीसाठी ते आहे mahaeoffice1.maharashtra.gov.in. असा तुम्हाला गुगलमध्ये म्हणजे URLमध्ये टाकून एंटर करावं लागेल. गुगलमध्ये ते सर्च होणार नाही. आणि एक काळजी घ्या की ह्या जे URL आहे mahaeoffice1.maharashtra.gov.in त्याच्या आधी www टाकायचं नाही. ओके. तर महाराष्ट्रच्या सेक्रेटरीच्या जे युजर्स आहे ओके त्यांच्यासाठी mahaeoffice1.maharashtra.gov.in. जे फील्डचे ऑफिसेस आहे जसे कलेक्टर ऑफिस, अलाइड ऑफिसेस त्यांच्यासाठी mahaeoffice.maharashtra.gov.in. तुम्हाला मी दाखवतो कसं हे वापरतात. मला फक्त mahaeoffice1.maharashtra.gov.in असं एंटर केलं की तुम्हाला हे परिचयाचं लॉग इन पेज येईल. ओके. हे दोन्हीसाठी जे फील्ड ऑफिसेस आहे त्यांच्यासाठी पण सेम आहे. फक्त mahaeoffice.maharashtra.gov.in असं टाकून एंटर केलं की त्यांना पण हे परिचयाचं आपल्याला जे मेन लॉग इन पेज आहे ते असं सगळ्यांना दिसणार. स्क्रीनवर जसं बघू शकता तुम्ही लॉग इन पेज आलेलं आहे. आता लॉग इन करण्यासाठी प्रत्येकाला आपलं ईमेल ID असणं गरजेचं आहे. ईमेल ID म्हणजे गव्हर्नमेंटचे मेल IDs जसं @gov.in, @nic.in, @maha.gov.in असे मेल IDs असणं गरजेचे आहे. ते मेल ID घेतल्यानंतर तुम्हाला प्रत्येक डिपार्टमेंटला तुमचं एक EMD डिटेल्स, एम्प्लॉई मास्टर डिटेल्स इथं DIT ला पाठवून त्यांची नोंद करून घ्यायची. DIT ला डाटा पाठवल्यानंतर एकदा त्यांच्याकडून एकदा स्पष्ट झालं की तुमची डाटा एंट्री झालेली आहे ई ऑफिसच्या डाटाबेसमध्ये, नंतर तुम्हाला इथं लॉग इन करून पाहायचं आहे. त्याच्या आधी मी रिक्वेस्ट करणार की तुम्ही सगळ्यात आधी email.gov.in ला लॉग इन करून आपलं जे पासवर्ड, जे टेम्पररी पासवर्ड दिलेलं असणार, जे नवीन युजर्स आहेत त्यांच्यासाठी, जे जुने युजर्स आहेत ज्यांनी आपला पासवर्ड चेंज करून घेतला आहे त्यांच्यासाठी ही प्रोसेस नाही आहे. जे नवीन युजर्स आहेत ज्यांना नवीन पासवर्ड भेटलेला आहे त्यांच्या मोबाईल SMS थ्रू ते त्यांनी आपला पासवर्ड फर्स्ट टाइम चेंज करून घ्यायची. त्याच्यानंतर ईमेलला या email.gov.in ला पहिल्यांदा आपलं लॉग इन करून बघून घ्यायचं. कसं करायचं एक माझं सॅम्पल आहे, हे बघा. हे लॉग इन करायसाठी ईमेल लॉग इन करायसाठी तुमच्याकडे कवच ॲप असणं गरजेचं आहे. कवचवरून तुम्ही आपलं अप्रूव्ह करणार. ओके. आता हे झालं आहे लॉग इन. ओके. लॉग इन झालं की आता माझा जे पासवर्ड आहे ते एकदम व्यवस्थित चालू आहे. तर आता मी काय करणार तर ई ऑफिसच्या परिचयाच्या लॉग इनमध्ये मी लॉग इन करणार. कसं इथं बघा. सेम युजर ID पासवर्ड जे तुम्ही ईमेलसाठी वापरत आहे ते सेम ईमेल ID पासवर्ड तुम्ही इथं वापरायचं. ओके. युजर ID पासवर्ड टाकल्यानंतर तुम्हाला नेक्स्टवर क्लिक करायचं आहे. नेक्स्टवर जसं क्लिक करणार तर पहिल्यांदा तुम्हाला ते OTP विचारणार. प्रत्येक ब्राउझरसाठी तुम्हाला OTP सिलेक्ट करून ओके केल्यानंतर इथं तुम्हाला OTP टाकावं लागणार. प्रत्येक वेळी तुम्हाला जर OTP नाही टाकायचं असेल त्या सेम ब्राउझरला तर तुम्ही इथं डोंट आस्क मी अगेन ऑन दिस डिव्हाइस हा ऑप्शनला टिक करा. तर काय होईल की नेक्स्ट टाइम तुम्ही जेव्हा लॉग इन करणार त्या ब्राउझरला, गुगल क्रोम असो
की मोझिला फायरफॉक्स असो, त्याच्यात तुम्हाला ते वारंवार तुम्हाला OTP विचारणार नाही. जर तुम्हाला सिक्युअर्ड असलं पाहिजे तुमचं सिस्टम, प्रत्येक वेळी OTP पाहिजे, तर त्या वेळेला तुम्हाला याला सिलेक्ट करायचं नाही. ओके, तर सध्या मला वाटते की मला प्रत्येक वेळी मला OTP नाही पाहिजे, तर तुम्हाला हे लिहायचं आहे, सिलेक्ट करायचं आहे, डोंट आस्क मी अगेन ऑन दिस डिव्हाइस. सो आफ्टर दॅट तुम्ही इथं आपला OTP एंटर करा. जसं मला OTP आलेला आहे 321. ओके, आणि नेक्स्ट. जसं नेक्स्ट केलं की तर सिस्टम तुम्हाला आपल्या मेन ब्राउझरमध्ये घेऊन जाणार. आता इथं बघा एक एरर आलेला आहे, युअर एम्प्लॉई कोड डज नॉट मॅच विथ द रेकॉर्ड्स. असे बरेचसे लोकांना पण येऊ शकतात. त्याच्यासाठी हा जर एरर आला कोणाला, तर त्यांना DITच्या सपोर्ट टीम जी आहे त्यांना ताबडतोब कळवायचं की आमचा असा एम्प्लॉई कोड डज नॉट मॅचचं एरर येतोय. ओके, तर मग DIT आपलं ते रेकॉर्ड चेक करतील, तुमचं जे ईमेल ID जे टाकलेलं आहे ते बरोबर आहे की नाही, त्या काही चुकलेलं त्याच्यात ते करेक्ट करून ते तुम्हाला रिव्हर्ट करतील.